आणि आता बातमी आपण ही ब्रेकिंग बातमी पाहतोय। कोल्हापुरातनं ही बातमी येते। कोल्हापूरमधून एक मोठी घटना घडलेली आहे। गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना कोल्हापुरात घडलेली आहे। राधानगरी तालुक्यामध्ये कौलव गावात ही घटना समोर आली असून सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे हा मोठा अनर्थ टळलाय। घरामध्ये खड्डा करून या ठिकाणी नरबळी देण्यासाठी विधी सुरू होता असा संशय व्यक्त केला जातोय। तर राधानगरी तालुक्यामधल्या कौलव गावातली घटना असून या प्रकरणी कराडचा मांत्रिक चंद्रकांत धुमाळ याच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेमकी घटना काय घडली जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडनं। ज्ञानेश्वर, कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कौलव या गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। काल मध्यरात्री घडलेल्या या प्रकारानंतर गाव आणि परिसरामध्ये आहे ते एकच गावातील शरद माने यांच्या घरामध्ये 5 ते 6 विडे लिंबू आणि त्याच्यावरती टाचण्या मारलेल्या अशा पद्धतीनं मंत्रोच्चार करताना रामचंद्र कुंभार यांना आढळून आले आणि त्यानंतर त्यांनी या प्रकरणात गावची पोलीस पाटील कल्पना दिल्यानंतर हा सगळा प्रकार आहे तो उघडकीला झालेला आहे। देवघराच्या समोरच अगदी बसून आहे ते काही विधी सुरू होते आणि हे विधी नेमके कोणत्या कारणासाठी सुरू होते जाब आहे तो या सगळ्यांनी या मांत्रिकांना विचारण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी या मांत्रिकांनी सुद्धा हा सगळा प्रकार पाहता नरबळी देण्याचा प्रयत्न या सगळ्यांचा होता की काय अशा पद्धतीचा संशय आहे तो या सगळ्यांना आला आहे आणि त्यामुळे त्यांनी राधानगरी पोलिसांना याबाबतची कल्पना दिल्यावर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी सुद्धा हा सगळा जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा आहे तो दाखल केलेला आहे। प्राथमिक जी माहिती मिळते त्या माहितीनुसार गुप्तधन मिळवण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे तो या सगळ्यांचा सुरू असल्याची माहिती मिळते। मात्र देण्याचा जो उल्लेख यामध्ये होतो किंवा संशय व्यक्त केला जातो त्यामुळे पोलीस आता या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाणार का हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच आणि त्यामुळे संपूर्ण तपासावर आपण लक्ष ठेवणार आहोत। तुर्तास या सविस्तर माहितीसाठी ज्ञानेश्वर धन्यवाद।